जळगाव महापालिकेची नुकतीच निवडणूक या ठिकाणी पार पडली आणि निवडणुकीनंतर जे मतदानासाठी EVM मशीन वापरण्यात आले होते तर सर्व EVM मशीन जे आहेत या ठिकाणी महापालिकेच्या इमारतीत स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत। आपण आता त्याच स्ट्रॉंगरूमजवळ आहोत। हा स्ट्रॉंगरूम या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। महापालिकेची निवडणूक या ठिकाणी पार पडली होती आणि या निवडणुकीनंतर जे EVM मशीन आहेत ते सर्व या ठिकाणी या गोदामामध्ये जे आहेत सीलबंद करून ठेवण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे या गोदामाला जे आहे या ठिकाणी महापालिकेचं सील देखील लावण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी या EVM मशीनच्या सुरक्षेसाठी जे आहे खाजगी सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या EVMवर सर्वांची नजर राहावी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी CCTV कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहे। बाहेरच्या बाजूने 2 CCTV कॅमेरे आहेत तर आतल्या बाजूने 3 CCTV कॅमेरे असून त्याचा डिस्प्ले हा अधिकाऱ्यांकडे ठेवण्यात आलेला आहे। तर दुसरी गोष्ट म्हणजे या स्ट्रॉंगरूमच्या आतमध्ये जर आगीची घटना घडली तर त्याच्यासाठीचा हा फायर अलार्म कंट्रोल पॅनल देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून आग लागताच या ठिकाणी हा अलार्म वाजेल आणि कुठली अनुचित घटना घडण्याच्या आधी या ठिकाणी फायर विभाग जो असेल पोहोचेल किंवा आगीवर नियंत्रण मिळवणे या ठिकाणी सोपं राहील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी जे आहेत मतमोजणीचे आक्षेप या ठिकाणी झाले होते। आक्षेपानंतर अनेकांनी उच्च न्यायालयात धावघेत तक्रारी दाखल केल्या आहे। त्यानंतर या EVMची पुन्हा आवश्यकता भासण्याची गरज आहे किंवा आवश्यकता आहे ती ओळखून हा स्ट्रॉंगरूममध्ये सर्व EVM मशीन जशास तशी ती ठेवण्यात आलेली आहे आणि त्याची सुरक्षा जी आहे या ठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षकाकडून केली जाते आहे आणि सर्व चोख या ठिकाणी जी आहे त्याची काळजी घेण्यात आलेली आहे। CCTV कॅमेरे असतील किंवा फायर अलार्म असेल अशा सर्वच गोष्टींची खबरदारी या ठिकाणी घेण्यात आली असून निवडणुकीनंतर देखील या ठिकाणी स्ट्रॉंगरूमची सुरक्षा जी आहे या ठिकाणी महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने केली जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी महापालिकेच्या इमारतीच्या 4थ्या मजल्यावर जी आहेत ही EVM मशीन या स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।